काही 7 दिवसासाठी काही अविरात्र आम्ही पाहतोय तो कार्यकर्ता झटत होता। शेतकऱ्यांना किती सहभाग घेतला मला माहित नाही, पण माझा कार्यकर्ता कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता किमान काही कार्यकर्त्याचं नाव तरी घेतलं जातं, पण असा कार्यकर्ता आहे ज्याचं नावही नाही, त्याला स्टेजवर कधी बोलावले जात नाही, पण तो त्याच्यापेक्षा आणि आमच्यापेक्षा ताकदीनं लढत राहतं। त्या कार्यकर्त्याला बच्चू कडूचा मानाचा मुद्रा आहे। ते फेत बंद करते, ते बंद करते। आणि अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांचा लढा पाहून, ज्यांचा संघर्ष पाहून विजय भाऊ सारखा, जावंदे साहेबांसारखा, जे नावानं कधीच शेतकरी म्हणू शकत नाही आपण त्यांना, अख्खा आयुष्य ज्यांनी आम्ही पाहतो या शेतकऱ्यासाठी घातलं, प्रचंड ताकदीनं आम्ही पाहतोय या शेतकऱ्यासाठी ते लढत राहिले। त्यात वामनराव चटपजी असल, राजूजी शेट्टी असल, नवलेजी असल, माझे मोठे बंधू विजयजी कडू असल, अनेक कार्यकर्ता शेतकऱ्यांचा तो काळ आम्ही पाहत होतोय, तेव्हा आमच्या डोक्यात बाळासाहेबांचं, ठाकरे साहेबांचं भाषण होतं। विजयदादा आमचे मोठे बंधू अर्थकारण सांगत होते, आणि तेव्हा अयोध्याच्या लढाईचं, राम मंदिराची लढाई दुसरीकडे चालू होती। आम्हाला इरून फिरून ते सगळं दुःख सगळे आम्ही पाहतोय यातना। तुम्ही सांगितलेलं अर्थकारण आमच्या डोक्यात बसत नव्हतं, कारण धर्म एवढा आमच्या डोक्यात जाऊन बसला होता तर तो निघाले कुठं वेळ संधीच देत नव्हता। आफूच्या गोळीसारखं वामनरावने सांगितलं त्या पद्धतीनं चिटकला। माझ्याच गावातली विजय भाऊची सभा रद्द कशी होईल शेतकरी संघटनेचे, या मानसिकतेत आम्ही शिवसेनेत असताना होतो। ते पाप आमच्या हातून घडलं नाही म्हणून बरं झालं। शेतकऱ्याचं जीवन जगणं महत्वाचं आहे रे, त्याचे कष्ट महत्वाचे आहे रे। कित्येक वर्षापासून चालू असलेली ही लढाई अजूनही त्याच आणि तशाच मागणीसाठी पुन्हा उभी राहत आहे। कित्येक कार्यकर्ते, 100 ते 150 कार्यकर्ते गोळीबारानं मारले गेले। काँग्रेस असू दे का कोणी असू दे, यांनी गोळीबार केला आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं रक्त सांडवलं, पण हे माणसं थांबले नाही, याचं खऱ्या अर्थानं गर्व वाटतं, अभिमान वाटतं। विजय भाऊले खासदारकी भेटू शकले असते, पण तत्वाला कधीही आम्ही पाहतोय त्यांनी सोडलं नाही। ही सगळी लढाई तुम्हाला पाहून आम्ही करतोय, तुमचं आंदोलन पाहून करतोय। मित्र, मला माहित आहे का आताचा जो काळ आहे तो जातीपाती धर्मानं आणि प्रचंड ताकदीनं आम्ही पाहतोय। ते एवढं सगळं वातावरण करून ठेवलंय तुमच्यासाठी का तुम्ही जातीपाती धर्माच्या बाहेर कधीच निघाले नाही पाहिजे। कहीं भी से आए तो फिर दिमाग में हरा और भगवा और नीला की लड़ाई तुम्हारे दिमाग में डालने वाले हैं। इथे बसणाऱ्या काही कार्यकर्त्याच्या डोक्यात कधी कधी निळा, भगवा, हिरवा घातला जातो। त्या बच्चू कडूला समजत नाही, अरे धर्म डुबाले लागला आणि तू काय सांगते आम्हाला? अरे आपल्या जातीवर अन्याय होता, मराठा ओबीसी म्हणून लढवल्या जातं आम्हाला, पण अजूनही अर्ध्या मूर्ख लोकांना मी सांगतोय, तो मराठा ओबीसी हिंदू मुसलमान बौद्ध कोणी असू दे, तो आमचा एकतर शेतकरी असन नाही तर तो मजूर आहे, विसरू नका। हे खऱ्या अर्थानं तुम्हाला गावागावात जाऊन सांगावं लागेल। शेतकरी शेतमजुराची जात
जात आणि धर्म सांगून लढवल्या जाते, पण शेतकरी म्हणून लढवल्या जात नाही. हे देशातलं सगळ्यात मोठं दुःख आहे आणि मला अभिमान आहे तुमच्यावर. काय एका इकडे धर्म जातीची लढाई प्रचंड ताकदीनं मोबाईल पासून तर गावापर्यंत, भाषणापासून तर मंदिर ते मस्जिदीपर्यंत, पुतळ्यापर्यंत चालू असताना सुद्धा माझा कार्यकर्ता शेतकरी आणि मजुराची लढाई लड़तना, ये हमारे लिए सबसे बड़ी बात है. हम वो आदमी है, हम वो कार्यकर्ता है जो नेताओं से भड़कता नहीं, लेकिन किसान का दुख अगर सामने आता है तो तोड़ के रखता है, तोड़ के रखता है. आम्ही ते कार्यकर्ते आहो का जो कष्ट करून जगत ना, जो मजूर असू दे, कामगार असू दे, कोणी असू दे, जो कष्टानं जगत, धर्म आणि जातीच्या नावानं नाही, त्याच्यासाठी लढणारा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून या जगासमोर जात आहे. अवस्था अशी वाईट आहे का राजकारणासाठी कार्यकर्ता सापडतं, आंदोलनासाठी नाही सापडत. राजकीय निवडणुका जर लढतो आपण तर कार्यकर्त्याची कमी सापडत नाही. सगळे जण तिकीट मागायच्या रांगेत उभा राहतं. देशामध्ये अवस्था अशी आहे का आंदोलन करणारा कार्यकर्ताच मुळा सगट संपून टाकायचा आहे. आणि अशा वातावरणामध्ये मित्र, तुम्ही जे आंदोलनाची मशाल पेटवत ठेवली आहे, तुमचं मानाव तेवढे उपकार कमी नाही आहे. कधी काळी आम्ही रागवलो असन, बोललो असल. मेळघाटचं संघर्ष यात्रा चालू होती, काही लोक गाडीनं समोर जात होते, काही लोक पैदल आमच्या समोर निघत होते. मनात अशी वाटत होते का हे जर सगळे निघाले तर आपलं आंदोलन थोडंसं बेकून जाईल. तावात एकाले आम्ही थोडी ठेवली, त्याचं दुःख होते, पण ते मारली नसती तर कदाचित आंदोलन सरळ लाईनीत गेलं नसतं. त्याचं दुःख आहे आम्हाला. आम्ही बोलतो ते मनातून बोलत नाही. जे काही करतोय ते लोकांसाठी कशा पद्धतीनं करावं. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायानं जे राजकारण केलं, कोणाला कसं गुणाळाचं, कशा पद्धतीनं मातीत घालायचं, माझा शेतकरी शेतमजूर जिवंत राहायला पाहिजे, जगला पाहिजे. कमी सैन्यात सुद्धा स्वराज्य उभं करण्याची ताकद छत्रपतीनं ठेवली. तुम्हाला माहित नसन, पन्हाळाचा वेळा 7 ते 8, 9 महिने सातत्यानं चालू होता. सिद्धीजवळ पन्हाळा सोडायला तयार नव्हता. ऊन वारा पाऊस सगळ्या अंगावर घेत होता. आणि पहिला असा सरदार होता तो पन्हाळ्याच्या धो पावसात सुद्धा टिकून होता. तेव्हाच्या बकरीवाल्यानं वर्णन केलं आहे का पाऊस ऐसा पडे का त्या पंखावरच्या पक्षाच्या पंखावर सुद्धा शेवाळ साचल एवढा पाऊस. त्याला हाकल रे बाहेर, त्याला हाकल, त्याला बाहेर हाकल, त्याला बाहेर. म्हणून जातीपाती पलीकडच्या या लढ्यानं तुम्ही सांगताय का लढा आम्ही पाहतोय का काम करताना आंदोलन करणारा कार्यकर्ता जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन हक्काच्या लढाईसाठी सक्षमपणे विचारानं तयार झाला पाहिजे. जेपर्यंत विचारानं तयार होत नाही तोपर्यंत लढाई मोठी होऊ शकत नाही. कितने लोग आएंगे उससे ज्यादा किन विचारों से लोग जमा होंगे, यह महत्वपूर्ण होता है. शिवा नावा काशीदाले न्यावी समाजाचा माणूस, पन्हाळ्याचा वेढा तुटत नाही, फुटत नाही. आता इथून दुसऱ्या गडावर गेल्याशिवाय हे स्वराज्य वाचू शकत नाही, छत्रपतीला कळलं. आणि हुबेहूब 2 पालख्या काळाचं ठरलं. एक पालखी शिवानावा काशीची, दुसरी छत्रपती खुद शिवरायांची. कसं प्रेम असतं बघा. मी का सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. इतिहास तुम्हाला माहित आहे, पण जातीपातीच्या पलीकडे जाऊन स्वराज्य कसं उभं राहिलं ते विचाराचं होतं, सामान्य माणसाचं होतं. तो कुठलाही जाती धर्माच्या माणूस असू दे, कुठलाही मुसलमान असू दे का हिंदू असू दे, हा विषय नव्हता. छत्रपतीच्या पुऱ्या राजवटीत कोणी आई बहिणीची इज्जत लुटल्या गेली, कोणाची मस्जिद पाडल्या गेली,
कोणी मुस्लिम आहे म्हणून कापल्या गेलं असं एकही उदाहरण सापडत नाही. म्हणून सगळे लोक मानतात हे ते छत्रपतीतलं सगळ्यात मोठं आम्ही पाहतोय गर्वाची गोष्ट आहे. शिवानावा काशीच्या गळ्यात कवड्याची माल घातली आणि छत्रपती शिवाजीचे 2 डोळ्यातले आसू शिवानावा काशीच्या खांद्यावर पडले. शिवानावा काशीत गहिवरले. महाराज 7 जन्माचं पारणं फिटलं. खुद राजा माझ्यासाठी आसू गाडतय, पाहिजे तरी काय? आयुष्यातलं सगळं भेटलं महाराज, सांगा कामगिरी काय करू? छत्रपतीनं सांगितलं काय 10-15 किलोमीटरवर जालसीन तेव्हा मरणाशिवाय दुसरं बक्षीस तुला भेटणार नाही हे माहीत होतंय. आणि शिवानिवा काशीत 10-15 किलोमीटर चढले आणि मोगलांनी पकडलं, सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पकडलं. तेपर्यंत महाराज गडावर तिकडे कूच केला. दुसरा नरवीर बाजीप्रभू धरती पडला. 2 हात तुटल्यावरही लढत होता. दुःखाची गोष्ट काय या घटनेमधलं माहित आहे? म्हणजे तिकडे शिवानवा काशीद आम्ही पाहतोय धरती तीर्थ पडतंय आणि इकडे बाजीप्रभू देशपांडे पडतंय. तुम्ही जात पाहणारे लोक आहे ना, त्याच्यासाठी हे उदाहरण आहे. आदिलशाहीकडून 2-3 सेनापती सोयऱ्यातले जवळचे, छत्रपतीच्या जवळचे शिवाजी महाराजले विशालगडावर जाऊ देत नव्हते. कहा जात की लढाई थी? अरे इथं परजातीवाले आडवे येतात स्वराज्यासाठी आणि इथं आम्ही पाहतोय जातीतल्याच नात्यातला माणूस तलवार घेऊन, आदिलशाहीची तलवार घेऊन अडवल्या जातं. म्हणून कुठलाही महापुरुष एका जाती धर्मापुरता विचार करून चालत नाही. मित्र, या महापुरुषांच्या खऱ्या अर्थानं विचारानं, त्यांच्या संघर्षानं आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर असेल, काय खचक्या घातल्या असेल, आयुष्य कशा पद्धतीनं पूर्ण केलं, कशा लढले असेल. अहो गौऱ्या वेचून वेचून रमाईनं आम्ही पाहतोय जेवढे पैसे देता येईल तेवढे बाबासाहेबांच्या अभ्यासासाठी, शिक्षणासाठी कसं द्यावं हा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत सामान्य माणूस आम्ही पाहतोय घटनेत उतरण्याचं काम बाबासाहेबांना केलं. अहिल्यादेवी होळकर असेल, गाडगेबाबा असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, पंजाबराव देशमुख असेल, तुकडोजी महाराज असेल, या सगळ्या महापुरुषांच्या विचाराची लढाई आम्हाला लढायची आहे. आज कार्यकर्त्याचा सत्कार करताना आनंद वाटत होता. नवीन कपडे घातले मी आज. आल्यावर पहिले रक्तदान केलं. का ज्या कार्यकर्त्यानं बच्चू कडूला आतापर्यंत ताकद दिली त्या कार्यकर्त्याचा सत्कार होता है, ये हमारे लिए सब कुछ है. छत्रपतीनं 2 थेंब काशीच्या अंगावर टाकलेत आणि काशीत प्रसन्न झाला. जसं बच्चू कडूनं रक्ताची बॉटल देऊन माझ्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढवण्याचं काम आम्ही केलं. कदाचित हा कार्यकर्ता नसता तर ही लढाई लढलो असतो आम्ही. किती शेतकरी आले असते रे. अजूनही घरी बसून जात पात पार्टी, मेरे पार्टी का आंदोलन नहीं है, मैं उस पार्टी का नहीं हूं. साले पार्टीत आणि जातीत आणि धर्मात गुंतलेले लोक, ज्यांना याच्याशिवाय काहीच समजत नाही. मित्र, बच्चू कडू सोबत आहे किंवा मी तुमचा कार्यकर्ता आहे म्हणून सोबत नको राहू, विचाराच्या सोबत राहा. बच्चू कडू कोई बड़ी बात नहीं है. जब तक विचार को लेके हम आगे बढ़ते हैं तब तक हमारे साथ रहो. अगर जिस दिन विचार हमारा खत्म हो जाएगा उस दिन हमको भी लात मारने की धमक रखना चाहिए कार्यकर्ता ने. या विचाराच्या लढाईमध्ये आम्ही पाहतोय मान सन्मानाचा विषय नसतं. किसने बुलाया और क्यों बुलाया और मेरे को का बैठाया. अशा खंदक कार्यकर्त्यानं संघटन उभं नाही राहत भाऊ. राजकारण उभं राहू शकतं, आंदोलन नाही उभं राहू शकत. माझं नाव, माझं काय, मला कुठं बसवलं, ये कार्यकर्ता नहीं हो सकता, ये राजकारण नहीं हो सकता. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यामुळे आज हे केवढी मोठी लढाई. वामनराव चटप असेल, राजूभाऊ शेट्टी असेल, अजितदादा नवले असेल, तिकडे तुपकर असेल, महादेवराव जानकर असेल, ह्या सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहण्याचं, आम्हाला साथ देण्याचं, पाठीशी म्हटल्यापेक्षा साथ देण्याचं
मोठं काम केलं. ही लहान गोष्ट नाही आहे, विश्वास आहे. मुंबईला गेल्यानंतर काय टवाडक्या झाल्या. अरे शेतकऱ्याच्या आत्महत्यानंतर तर असं वाटायचं का आपणच आत्महत्या करावं, एवढे वाईट लिहिल्या गेलं रे, एवढं वाईट लिहिल्या गेलं. असं वाटत होतं एवढ्या इमानदारीनं आपण हे लढाई लढतोय. काही टवाडके लोक आम्ही पाहतोय घरी बसून आम्ही कॉमेंट्स करतो ना, तेव्हा नाही म्हटलं तरी आमचं मन आहे ना, आम्हाला वेदना होतं रे बाबा. एका पैशाचा लाजम नसताना लागन तसे आरोप केले गेले, पण आम्ही थांबलो नाही. आरोपाचा आम्ही पाहतो तेव्हाचे तर 4-5 दिवस पाहिले तर फेसबुक फक्त आपल्याला शिव्या देणाऱ्या होत्या. ज्यानं अधिक कष्ट करावं, मेहनत करा, अंगावर गुन्हे दाखल करून घ्यावं आणि वरतून लोकांच्या शिव्या खाव्या. वा, काय मन बोलत असेल. ज्याच्यासाठी अख्खी मेहनत घेतली, आयुष्य घेतलं, झोतं नव्हतं, सगळं कमावलं, तेव्हा बापाले किंवा मायले जसं पोट्ट हाणून पाडतं ना, हट पैदा केलं काय उपकार केलं का, अशी जी औलाद असतं ना, त्या हराम खोराला आपण ठेचलं आणि मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी जाहीर केली, कर्जमुक्ती. संघर्षाचं उत्तर भेटलेलं आहे. या सगळ्यामध्ये देवाभूतचा आम्ही आभार मानणारच आहे, कारण तुमच्याबद्दल आम्ही बरंच काही बोललोय, वाईट बोललोय आम्ही. लोकांना पेटवायचं आहे सगळ्यांना. तुम्ही केली कर्जमाफी, धन्यवाद. पण त्यापेक्षा सगळ्यात धन्यवाद देतोय ते एकनाथ शिंदे साहेबांना. त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर आणल्या, सांगितल्या, कशा पद्धतीने आम्ही पाहतोय हे समोर गेलं पाहिजे, हा भूमिका शेतकऱ्यासाठी निभवल्या. एक कर्जमाफीमध्ये 25 से 20 हजार कोटी माफ होणार आहे. कोणीच आमदार नहीं, विजय भाऊ नहीं, वामनराव नहीं, जो चुन के दिए हैं सभागृह में उनसे कर्जमाफी हुई नहीं, जिसको गिरा है लोगों ने उसने कर्जमाफी की है. वाह, फिर चुन के आने से फायदा भी क्या तुम्हारा. क्या फायदा है. अरे हमारा ना जिला परिषद सदस्य है, ना हमारा कोई विधायक है, ना कोई खासदार है, ना एमपी है, तो भी हमारा कार्यकर्ता तेरे 10 खासदार से भारी है, समझ लेना. ये वो कार्यकर्ता है कि एक तरफ चाहे कितनी भी सत्ता बड़ी हो, सीएम से पीएम तक हमने यात्रा निकाली और मोदी के गांव में जाकर उसके घर के सामने ये प्रहार के कार्यकर्ता ने ललकारा है मोदी जी को. ये वो कार्यकर्ता है, किसान और हमारा मजदूर जो कष्ट करने वाला आदमी है. जिस तरह हमारे भगत सिंह ने जान दी उसी तरह हम भी देने वाले को तैयार. आणि आम्ही तर पहिलेच ठरवलं आहे भाऊ, आए तो फिर गांधीगिरी से और नहीं आए तो फिर भगत सिंह गिरी से उड़ा के रख देंगे साले को. जीते तो सभी है, लेकिन जीना इन लोगों के जैसा है हमको. आम्ही पहिलेच ठरवलं आहे. 2,500 रुपये महिना झाला दिव्यांगाचा. या दिव्यांगाची लढाई इतक्या हिंदुस्थानामध्ये लढतंय कोण, कोणती राजकीय पार्टी लढते विचारा. अरे तुम्ही लढले नसते, तुम्ही सोबत आले नसते तर माझ्या दिव्यांगाला 600 रुपये महिन्यापर्यंत राहावं लागलं असतं. हम चल पड़े तो क्या हुआ, हम इस तरह से चल पड़े हैं. खुद का घर नहीं, जिसका घर जला है उसको बनाने चले हैं, हम बनाने चले. ही लढाई आम्ही पाहतो त्या दिव्यांगांसाठी. वर्षभरातल्या लढाई ना तुम्ही स्वतःले भाग्यवान समजा कि अभी कोई पूजा पाठ की जरूरत नहीं है, अभी कोई बड़े मंदिर और मस्जिद में जाने की जरूरत नहीं है, क्योंकि ये जो पैर चले हैं ना, ये गरीब के घर तक चले और उसको खुशी का माहौल दिया है उसके साथ. 2,500 रुपये पगार जास्त नाही आहे, पण आमच्या चल्यानं भेटला रे. तुम तो नहीं देने वाले थे. 50,000 रुपये आपण घरकुलाचे वाढवले ग्रामीण भागातल्या. ज्या शेतकरी मजुरांना अपघात विमा लागून होता तो शेतकऱ्यालाच लागू होता, तोय आता माझ्या मजुराला लागू होईल. ये कमाया हमने. वर्षभर तसे मार फिरले असते, गोवा गेले असते, अधिक कुठे गेले असते. बायको सोबत फोटो काढल्याशिवाय भेटलं काय असतं रे तुम्हाला, काय भेटलं असतं. अब मिला है हमको. रात्री झोपताना विचार करा,
बगैर पायानं चालणारा, डोळे नसणारा दिव्यांग डोळ्यासमोर आणा कि मैं इसके लिए चला हूं, मैं इन लोगों के लिए चला हूं. ज्याच्या घरकुल 1.25 लाख, शहरातल्या लोकांचं घरकुल 2.5 लाख. ये जो भेदभाव की लड़ाई थी वो मिटाई है हमने, वो भी मिटाई है हमने. शेतकऱ्याला आम्ही पाहतोय अपघात विमा लागू होता पण मजुराले नव्हता. आम्ही विधानसभेत वारंवार मांडत होतोय. म्हणून मित्र लक्षात घ्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय असेल, या अनेक विषयाला मला वाटते आपण सर्वांनी फार मोठी साथ दिली. आम्हाला मेळघाटमध्ये मंगेश देशमुख, दीपक भोंगाळे होता, आपलं संतोष किटुकले, गोमकाळे, धीरज. आता मेळघाटले लोक जुळाले फार कठीण. जिथं मुक्काम राहत संजय देशमुख होते, जिथं मुक्काम राहत तिथून निघताना आम्ही 5-6 जणच राहत जाऊ. म्हटलं आता मेलो बे बाबा, कॅमेरेवाल्यानं जर फोटो काढले तर आपला वांदा, पण इथला मीडिया फार चांगला आहे, इनके लिए भी टाळिया बजाव. आणि मग एखाद्या गावात गेलो का तिथं लोक जमले का तिथं मग अबे चला रे, त्या गावापर्यंत चला, त्या गावापर्यंत चला. जिसके लिए लढते ते वही साथ में आने को तयार नहीं था. कारण जातीपातीच्या ह्याच्यात असा अटकलाय माणूस का त्याच्यातून निघणं एवढं सोपं नाही आहे तुम्हाला वाटते तसं. कसं आहे, ते आपूच्या गोळीसारखं आहे, कापुरासारखं पेटराट आमच्या जातीले याच्या मायची खटखट. आणि हक्काच्या लढाईसाठी तयार होत नाही. आणि धीरे धीरे 150-250 किलोमीटरची संघर्ष यात्रा आपण पूर्ण केली. ज्या मेळघाटमध्ये काही आदिवासी म्हणाचे, अरे भैया हम जहां नहीं गए खुद वहां बच्चू कुड़ गया, क्या बात है, बोले क्या बात है. ही संघर्षाची अशीच ही लढाई तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यामुळे ते शक्य झालं. आमचे पाहतोय का इकडे ते या ट्रॅक्टरवाले गोमकाळेला काम सांगितलं, अजूनही लिस्ट आणली नाही, सहायले ठेवताय जोड. याले पुरस्कार देताना मला लई डाव विचार कर, ह्या नालायकाला द्यावंच नाही सहायले. पण एका कामात चांगला आहे, दुसऱ्या कामात पुरा येळा आहे. आता ठेवतो तर खिशात, हा असा बहाळ आहे. गोम काळे आहे, तो गोम काढत नाही, गोम ठेवते त्याच्यात, हा वांदा आहे. मला वाटलं याच्या अडनाव फोन मी पायला जवळ केला, पण सहानं एकही गोम काढली नाही. बेलोऱ्यातले 29 लोक आले, चिंचोली काळेमधले 31 लोक ट्रॅक्टरनं आले, आशेगाव पूर्ण 22, करसगाव 32, देऊरवाडा 20, शिरसगाव कसबा 28, ब्रह्माथडी 35, वणीबेरखेडा 32, तोंडगाव 22, मासोद 24, थुगाव पिंपरी 28, काकडा 26, कवठाळ 25, मोजरी 20, दहीगाव रेचा 20. म्हणजे हे जे 20 पर्यंतचे आहे ना, करसगाव सोडलंय हा आहे तर. आणि जसापूर, प्रदीप बंड याच्या गावचे लोक 64 ट्रॅक्टरनं आले. मी ट्रॅक्टरवाल्याचं काहून नाव घेऊन आलो तुम्हाला माहित आहे. हे जर ट्रॅक्टर काढले नसते आणि आले नसते तर आंदोलन ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशीच वांद्यात असतं. हा, हे ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याचे रणगाडे होते, विजयभून सांगितलं. ह्या ट्रॅक्टर लोक तर गाडीत बसायला तयार नसतं, पण हे गाडी ट्रॅक्टरमध्ये बसले. स्वतः भाकरी गिकरी सगळं जेवणाचं स्वतः त्यांनी आणलं. आणि ती या लढाईत मोठा वाटा त्यांचा झाला सगळ्यांचं. आता राहिलेले जे पुरस्कार आहे हे 3 वाजता सभागृह सोडायचं आहे, कारण 3 नंतर मग पुन्हा आपल्याला तिथला दुसरा कार्यक्रम आहे. जेवणाचं तिकडे बाजूनं बाकी आहे, राष्ट्रगान होणार आहे. आणि मला वाटतं ट्रॅक्टरवाल्याचंही आता सत्कार होणं. किती वाजले आता? हां, आता ट्रॅक्टरवाल्याचा सत्कार होत नाही, त्यांचा आपण कुरळ पूर्णाले तिथं आपण करू. कारण तुम्ही सत्कारासाठी आलेले असं नाही आहे, पण शील्ड आपण वाटू सगळ्यांना. थोडे तेवढं आम्हाला माफ करा तर तुम्ही म्हणान बलावलं सालेन गळ्यानं चाट दिल्ली बाव, तो कहा सत्कार की बात करते हैं. हमको पता है कि आपके उपकार हम पर कितने हैं. सत्कार की बात छोड़ो. आणि म्हणून एक राष्ट्रगीत आपण करू.
गुन्हे दाखल झाले त्यांना पण नंतर एक अधिक पुन्हा 3 कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहे. कारण तिकडे त्या पुण्याला अजितदादाच्या विरोधात रणसिंगन फुकलं होतं, नागपूरला रुग्णवाहिका पेटून टाकली होती त्या रणजितनं, कोणतं गाव आहे ते, गोंडखैरी, अनेक असे ते जे आंदोलन, तिकडे ठाण्याला एकनाथजी शिंदेला घेरलं होतं. असा एक दुसरा टप्पा सुद्धा, कारण हे कशासाठी आहे, कौतुकासाठी नाही आहे. तुम्ही म्हणाल अधिक मीडियावाले बातमी छापन का कौतुक करून घेतलं म्हणून, बिलकुल नाही. ये तो आगे की लड़ाई लड़ने के लिए है. हे सत्कार गितकार तुम्ही लक्षात तयार झाला पाहिजे. आता तलवार घासून ठेवा. आणि पुढचं जे आहे ना 1.5 लाखाचं जे रेग्युलर भरणारे आहे त्याच्यासाठी 1 दिवस महाराष्ट्राला दिला जाईल आणि जेवढे शेतकरी सहभागी होईल त्यानुसार आंदोलन ठरल्या जाईल. 1.5 लाख आम्ही आंदोलन करा, पण शेतकऱ्याचा सहभाग. पण ऑगस्ट महिन्यात ते आहे ना, जय श्री राम कब मिलेगा हिंदू किसान को दाम. तुम्ही लई हिंदुत्ववादी आहे, तुम्हाला हिंदूचं लई पाणी आहे, असलंच पाहिजे. पण पैसे दाम कधी देता साय हो, दाम. आखिर किसान भी हिंदू आहे ना. आम्ही जातीवाद नाही निर्माण करत, धर्मवाद, पण जिन्होंने ये लाया है उसको ठेच के रखना है. आणि ऑगस्ट महिन्यात आपला कृषी मंत्री कोण आहे केंद्राचा, शिवराज चव्हाणच्या घरावर 11 ऑगस्ट महिन्यात 9 ऑगस्ट साठी तयार राहा. एमपीतच राहत. 9 ऑगस्ट उनको घेरेंगे हम, नारळ तिथं फोडू. जय श्री राम. हिंदू किसान को कब मिलेगा दाम. बरोबर ना, तयार आहे तिकडे वरचे, बिलकुल. अरे इतके असले तरी आपण सांगतोय, इतने भी रहे ना मोदी जी, देख लेना जब हम आ जाएंगे, देख लेना. ऑगस्ट महिन्यात शिवराज चव्हाण हमी भावाची लढाई सुरू करू. कर्जमाफी कर्जमुक्तीची लढाई आता थोडी जे काय ते चालू ठेवू, पण आप लड़ाई जो होंगी ना वो किसान के दाम की होंगी. मेरे मेहनत खून पसीने से मैंने जो फसल ली है ना उसके एक एक बूंद का हिसाब लेंगे. याद रखना, अभी तक तो हम खाली बड़े जो अनुभव हमारे साथ मिला है ना 1 साल का, वो अनुभव लेकर आने वाले हैं शिवराज जी. देख लेना हम कैसा नारळ फोड़ते वहां. आला टाइम तर प्रभु रामचंद्राचा धनुष्य बाण घेऊन जाओ, और उनका नाम शिवाजी है, शिवराज. और छत्रपति की तलवार भी लेके जाएंगे वहां एमपी के अंदर. सब तयार है. अर्ध्याच लोकांना हात वरती केला. चमाय आला काय वांदा तुमचा, जब भूक लागली का तुम्हाला. या हक्काची लढाई आहे, धर्मजातीची लढाई नाही आहे. हक्काची लढाई एक जात पात धर्म पंथ पक्षाची राहत नाही, ते सगळ्यांची होतं. म्हणून या हक्काच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय, आभार मानतो. पुरस्कार कोणाला दिले, जे 3 दिवस रणवीर तानाजी, याच्यातून काही सुटले असेल तर आम्हाला सांगा. आमच्यावर व्हिडिओ कॅसेट काढलेली आहे प्रत्येक दिवसाची, हागाला गेला तरी आहे कॅसेट. जो 3 दिवस होता ते 9 जण होते, ते स्टेजवर बसले होते. ते तीनही आंदोलन आले, म्हणजे यवतमाळचे आंदोलन आले, उपोषण आले आणि मेळघाटचे आंदोलन आले. आणि यवतमाळमध्ये जे 4 दिवस चालले, मेळघाटले 6 दिवस चालले आणि उपोषणात 3 दिवस बसले, त्यांना ते पुरस्कार होते. आपल्याला मीडियाला पण पुरस्कार द्यायचा, ज्यांनी बातम्या केल्या आपल्या, हे आंदोलन लोकांपर्यंत नेलं, त्यांना विसरता कामा नये. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. का इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे का प्रिंटवाला असू दे, आणि आमच्या सोशल मीडियाने सुद्धा. अमित वानखडे, आदर्श, प्रचंड मेहनत यांनी घेतली. खरं तर त्यांना सर्वांना आता, कारण या वेळ कमी होता, आणि जे एकवीर पुरस्कार तो फक्त मेळघाटच्या आंदोलनात होता, चालला होता, किंवा यवतमाळमध्ये 1 दिवस किंवा 3 दिवस वरते उपोषण केलं होतं, त्यांना दिला. आणि जे 2 व्हीलर आहे, 2 व्हीलर, त्यांना 2 कुठल्याही आंदोलनात सहभागी झाला, 3 व्हीलर, 2 व्हीलर आणि 1 व्हीलर,
यांना नाराजगिराज व्हायचं कारण नाही. काही सुटलं असेल तर आम्हाला मॅसेज करा. त्या कार्यकर्त्याची दखल घेतल्या गेली नसन चुकू नये किंवा कोणी कर्नाटकेपणा केला असन तर निश्चितच ते आपण दखल घेऊ. आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जोरानं एकदा जय किसान, जय जवान. जय जवान. आवाज बरोबर नाही येऊन राहिला, हातही वरते नाही केले, काही कामाची गोष्ट नाही. थोडंसं थांबा, राष्ट्रगीत झाल्यावरच जावं लागतं बाहेर. एकदम तुटून नका पळू. आता काय बायको वाट पाहून राहिली काय? एकही दिवस थांबत नाही काय? देऊरवाड्यावाले केदार साहेब खास साहेब बाबा उठले लगेच. आम्ही मॅट आहो, थांबा थांबा. जोऱ्यानं हात वरते करून पहिले भारत माता की बोल, भारत माता की जय जवान. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.